3 मे रोजी घेण्यात आलेल्या नीटचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटल्याचे उघडकीस आले. या घटनेमुळे राज्यभरात प्रचंड खळबळ उडाली. या घटनेचा सीबीआय कडून तपास सुरू झाला असून सीबीआय पथकाने राहुरी तालुक्यातील महाडूक सेंटर एका तरुणाला ताब्यात घेतले. राज्यभरात गाजत असलेल्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआय कडे सोपवण्यात आला. तपासाला आता वेग आला असून सीबीआय पथकाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणात सीबीआय पथकाने दुसरा आरोपी म्हणून राहुरी तालुक्यातील महाडूक सेंटर परिसरातील रहिवाशी असलेला धनंजय निवृत्ती लोखंडे वय 26 वर्ष या तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. धनंजय लोखंडे याने कर्नाटक राज्यातील मंगलूर येथे BMS शिक्षण पूर्ण केले आहे. तो मागील 4 ते 5 वर्षापासून पुण्यातील वाघोली येथे वास्तव्यास होता. तसेच वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया व कन्सल्टिंगचे काम करत असल्याची माहिती मिळाली. धनंजयचे वडील शाळेत क्लार्क म्हणून कार्यरत असून त्याला 2 भाऊ आहेत. तो गावाकडे क्वचितच येत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. पेपरफुटी प्रकरणाचा तपास करत असताना दिनांक 12 मे रोजी सीबीआय विभागाचे एक पथक चौकशीसाठी राहुरी तालुक्यात आले होते. धनंजय लोखंडे याला पुणे इथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. तो असं काही करेल असे वाटत नाही अशी प्रतिक्रिया कुटुंबियांनी दिली असून माध्यमांसमोर बोलण्यास कुटुंबियांनी नकार दिला. या प्रकरणाबाबत आम्हाला कोणतीही माहिती नसल्याची त्यांनी स्पष्ट केले. सध्या सीबीआय पथकाकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून नीट पेपरफुटी रॅकेटचा शोध घेतला जात आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्याने राज्यभर खळबळ उडाली असून तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. सतीश फुलसौंदरसह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.